या पद्धतीने तुम्ही ढोबळी मिरचीची भाजी बनवाल तर एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाली नक्की. लहान मुलांच्या टिफिनला वगैरे दिली तर मुलं नक्की आवडीने खातील. अशी आपली ढोबळी मिरचीची चमचमीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला रेसिपी पूर्ण पहा. तुम्हाला जर ही भाजी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तर हॅलो हाय नमस्कार, सुषमात कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर इथं मी 6 ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत आणि आपल्याला कट करायच्यात. तर इथं मी कट करून घेतल्यात बघा आणि पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. तर पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत. तर आपल्याला या मिरच्यामध्ये ना मसाला भरली मिरची बनवायची आहे आपल्यालाही. तर याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे. तर इथं तवा गॅसवरती ठेवला आहे, गॅस चालू केला आहे आणि याच्यामध्ये तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकून 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे बेसन आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर गॅस पूर्ण लो आहे. लो फ्लेमवरती आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला बेसन पीठ नको असेल ना तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट जरी घातलं, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तरी चालतं. पण या पद्धतीने एकदा करून पहा, नक्की तुम्हाला ही ढोबळी मिरचीची भाजी आवडेल. तर इथं 2 ते 3 मिनटासाठी आपलं बेसन पीठ छान असं परतून झालेलं आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तर इथं मसाले घेतलेत. एक कांदा कट करून घेतला आहे, धने पावडर, जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट, हळद, कोथिंबीर, आपलं जे काय आपण वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण आहे आणि आपलं बेसन पीठ भाजलेलं आणि कांदा लसूण मसाला हे सर्व मसाला मिक्स केला आहे. याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि मिरची घेऊन असं मी भरून घेतलेलं आहे. तर हा मसाला थोडासा ना असं बोटाने दाबून भरायचा, कारण कढईमध्ये ज्यावेळी आपण ही मिरची शिजायला टाकतो ना तर त्यावेळी मसाला बाहेर येणार नाही. त्याच्यामुळे असं दाबून भरून घ्यायचा आपला मसाला. तर याचप्रमाणे मी सर्व मिरच्या अशा भरून घेतलेल्या आहेत. तर इथं कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मोठे 3 चमचे तेल टाकून घेतले बघा, कारण आपली मिरची आहे ना त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाहीत, तर मिरची चिटकणार नाही याच्यासाठी तेल जास्त टाकलेलं आहे. तर आपलं तेल गरम झाले तर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे तेलामध्ये. तर जिरं छान फुललं ना की आपल्याला जो काय आपण मिरचीला मसाला बनवला होता तो शिल्लक राहिलेला मसाला या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर हा सर्व मसाला कच्चा आहे, तर आपल्याला थोडासा असा तळून घ्यायचा आहे कच्चेपणा जाईपर्यंत. तर या पद्धतीने तुम्ही नक्की मिरची बनवून पहा. तर इथं आपल्या ज्या काही मिरच्या आहेत भरून घेतलेल्या त्या या कढईमध्ये टाकून घ्यायच्यात आणि परतून घ्यायचे. तर थोड्याशा अशा परतून घ्यायच्यात बघा. तर 1 मिनिटासाठी असं मी परतून घेतलेले आहेत आणि या मिरच्या ना तुम्ही असं गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवा. लो फ्लेमवरती आपण या मिरच्या शिजवून घेऊयात. तर बघा असं मी पलटून घेतलेले आहेत. तर याच्यावरती 2-2, 3-3 मिनटासाठी असं अधनंमधनं आपण झाकण ठेवून अशी मिरची शिजवणार आहोत. तर छान अशी परतून घेतलेली आहे मिरची. या पद्धतीने तुम्ही ढोबळी मिरची बनवून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं थोडासा पाण्याचा असा मी शिडकाव दिलेला आहे आणि झाकण ठेवून घेतलं आणि 2 मिनिटांनी झाकण काढलं आणि परत एकदा आपली मिरची आहे ना ती अशी परतून घेतलेली आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं असेल ना तरी तुम्ही घालू शकता, पण मी इथं पाण्याचा जास्तीचा वापर केलेला नाही. तर आपल्याला तेलामध्ये आपल्याला ही मिरची बनवायची आहे. तर परत एकदा झाकण ठेवून घेतले. तर झाकण ठेवून घेतलं होतं 2 मिनिटासाठी, परत काढून घेतले. तर बघा अशी छान अशी आपली चमचमीत ढोबळी मिरची बनवून तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा कोथिंबीर आणि मिरची मिक्स करून घेऊया. तर मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तुम्ही या पद्धतीची भाजी. तर मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी रेसिपी आहे. तर नक्की लाईक करा आणि माझी रेसिपी पूर्ण पहा. तर आपली चमचमीत अशी मिरची बनवून तयार झालेली आहे. तर बघू शकता, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली मिरची आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.